भांडी बाजार नाशिक येथील दुकानातून मूर्ती चोरी करणाऱ्या 3 महिलांना गुन्हे शाखा युनिट 1 ने जेरबंद केले। पोलीस हवालदार संदीप भांड यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की सरकारवाडा पोलीस ठाण्याकडील दाखल गुन्ह्यातील चोरीच्या मूर्ती घेऊन 3 महिला या बाहेरगावी जाण्यासाठी मेळा बस स्टँड नाशिक येथे येणार आहे। सदरची माहिती मिळाली होती। त्या अनुषंगाने पथकाने मेळा बस स्टँड येथे जाऊन सदर भागात सापळा रचून जुन्या सीबीएस बाजूकडून मेळा बस स्टँड नाशिक या ठिकाणी 3 महिलांना सदर पथकाने ताब्यात घेऊन त्यांना त्यांचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्यांची नावे सुमनबाई सावळीराम जाधव, राहणार संजय नगर, छत्रपती संभाजीनगर, फुलाबाई शिवाजी गायकवाड, राहणार छत्रपती संभाजीनगर, कमलबाई राधाकिसन जाधव, राहणार छत्रपती संभाजीनगर अशी सांगितली। त्यांना मानवी कौशल्याचा वापर करून उक्त गुन्ह्याबाबत विचारपूस करता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे। त्यांच्या ताब्यातून चोरीचा केलेला 1 गणपती व 4 पितळी धातूच्या हत्तीच्या मूर्ती असा एकूण 15,500 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करून गुन्हा उघडकीस आणला असून गुन्ह्याचा पुढील तपास हा सरकारवाडा पोलीस ठाणे करीत आहे। सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 नाशिक शहरकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, पोलीस उपनिरीक्षक सुदाम साळे, पोलीस हवालदार संदीप भांड, प्रशांत मरकड, प्रदीप म्हसदे, मिलिंद सिंग परदेशी, नाझिम खान पठाण, विशाल देवरे, रमेश कोळी, धनंजय शिंदे, पोलीस अंमलदार जगेश्वर बोरसे, मुक्तार शेख, गोरक्ष साबळे, महिला पोलीस हवालदार शर्मिला कोकणी, महिला पोलीस अंमलदार मनीषा सरोदे, अनुजा यलवे, चालक पोलीस अंमलदार समाधान पवार अशांनी केलेले आहे। स्टार वन महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी इरफान पठाण, नाशिक।